ओके. लास्ट टाइम आपण काही प्रूफ बघितला एक छोटा, कोणत्या पद्धतीने ते फोर्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स तिथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यानंतर काही पॉईंट्स आपल्याला बघायचे आहे. त्यातला आता एक पॉईंट आहे, थेरोटिकल आहे आणि जास्त अवघड नाही आहे, इझी आहे. त्याचं आन्सर ॲक्च्युली तुम्ही 2-3 लाईनमध्येच लिहायचं आहे पेपरला आल्यावरती, जास्त काही खूप लिहायचं नाही आहे. बट आपण बुकमध्ये काय काय दिलेलं आहे ते सगळंच्या सगळं बघू. ते हेडलाईन लिहा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा आपण म्हणतो इथे, एक बेसिकली मी तुम्हाला सांगतो, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, अर्थ आहे. आता अकॉर्डिंग टू न्यूटनने सांगितल्याप्रमाणे हेवी ऑब्जेक्ट्स ऑर एनी ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट्स इच अदर, एकमेकांना काय करतात, ते अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. समजा M1 आणि M2 हे दोन बॉडीजचे दोन मासेस आहेत. देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज. नीट लक्ष द्या, आता काही लिहू नका, काय सांगतोय थोडं रिवाइज करतोय आपण. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ, एनी टू बॉडीज अट्रॅक्ट्स इच अदर इन द युनिवर्स by the force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक सिंपल याच्यामध्ये काय माहिती का, सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, दोन कोणत्याही बॉडीज आपण कन्सिडर केल्या, याचं मास M1 आहे, याचं मास M2 आहे, ते एकमेकांना काय करणार आहेत, अट्रॅक्ट करणार आहेत. देर इज अ फोर्स, आपण बोललेलो आहे, हे बऱ्याचदा आपण लिहिलेलं पण आहे. आता होतं काय माहिती का, कोणत्याही दोन बॉडीज, बरं का, कोणत्याही दोन बॉडीज. आता लक्षात घ्या, अर्थच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, आता पूर्ण अर्थ जर दाखवायची म्हटली, समजा आपण अर्थ मी इथं दाखवतो तुम्हाला, सपोज दिस इज अर्थ, याच्यावरती एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो डॉटनेच दिसेल, फक्त एवढं लहान असणार आहे, इव्हन स्क्रीनवर तुम्हाला दिसत पण नसेल. याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे करूया. अर्थचा समजा मी कन्सिडर करतो, हा पार्ट असा वरचा आहे सरफेसचा. ठीक आहे. आणि याच्यावरती एखादा ऑब्जेक्ट आहे इथे. ठीक आहे. आता ही अर्थ स्वतः एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास M1. अर्थच्या वरती इथे एक दुसरा ऑब्जेक्ट आहे, सपोज न्यूटन्स ॲपल म्हणूया. न्यूटन बसला होता ॲपलच्या झाडाखाली, तो वरतून एक ॲपल खाली पडलं होतं, समजा ते ॲपल आहे. आता त्याच्या लॉ प्रमाणे दोन बॉडीज एकमेकांना काय करणार, अट्रॅक्ट करणार आहे. आता एकतर काय झालं पाहिजे, अर्थ त्याच्याकडे गेली पाहिजे, नाही तर तो अर्थकडे आला पाहिजे. कोण कोणाकडे जाणार आहे, ऑब्विसली ॲपलच अर्थकडे जाणार आहे. ठीक आहे. मग हा ज्या फोर्सने, आता ही अर्थमुळे, अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे जो फोर्स आहे, दॅट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षात. अर्थची स्वतःची जी काही ग्रॅव्हिटी आहे, आणि न्यूटनने सांगितल्या लॉ प्रमाणे दॅट पर्टिक्युलर फोर्स इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. की कोणताही ऑब्जेक्ट पर्टिक्युलर हाईटवरून रिलीज केल्यावरती अर्थ त्याला स्वतःकडे काय करणार आहे, खेचून घेणार आहे. ज्या फोर्सने खेचून घेणार आहे तो फोर्स काय आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यात काय अडचण आहे तुम्हाला, मला असं वाटतं याच्यात काय अडचण असायचं कारण नाही आहे. ठीक आहे. नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट म्हणजे आपण बुकमध्ये काय दिलं आपण बघूया, एक एक पॉईंट थोडासा रीड करूया इथे, म्हणजे पॉईंट सगळं बुकप्रमाणे पण क्लिअर होऊन जाईल. हे सॉल्ड एक्झाम्पल आहे, तेही आपल्याला बघायचे पुढे जाऊन, पण आता लगेच नाही. ठीक आहे. पहिले बघूया, विल द वेलोसिटी ऑफ द स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिमेन कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ टाईम. एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा स्टोन आहे, त्यांनी सांगितलं आहे, त्याला वरच्या बाजूला फेकलं तर त्याची वेलॉसिटी सेम राहते का चेंज होते, चेंज होणार आहे. तो वरती फेकल्यावरती थोडासा हळूहळू हळूहळू हळू जाणार, टॉपला गेल्यावर वेलॉसिटी 0 आणि तिथून परत खाली यायला स्टार्ट होणार आहे. अँड वेलॉसिटी विल गोज ऑन इन्क्रीजिंग वेन इट इज कमिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. वरतून खाली येताना वेलॉसिटी वाढत वाढत जाईल. पुढे बघूया,
हाऊ इट विल चेंज इतक्यात सांगितलं कशी चेंज होणार आहे. खालून वरती जाताना कमी होईल वेलॉसिटी, वरतून खाली येताना वेलॉसिटी वाढत जाईल. पुढे वाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम, वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग सर्टन हाईट, वाय डज इट इज मॅक्झिमम हाईट डिपेंड अपॉन. ते म्हटलं की असं का होतंय, कंटिन्यू वर फेकला तर तो वरच का जात नाहीये. ठीक आहे, तो एक पर्टिक्युलर हाईटलाच जाऊन का थांबून परत खाली यायला लागतो. हे सगळ्या गोष्टींचे रिझन काय. ठीक आहे, ॲज पर द बुक आपण डिस्कस करतोय ते आता आपण इतकंच सांगितलंय मी इन जनरल काय. इट्स अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते बोललोच आहे आपण. अर्थ स्वतःकडे खेचून घेते कोणत्याही ऑब्जेक्टला. पुढे द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, अर्थ काय करते, स्वतःकडे खेचून घेत असते. ठीक आहे, काही पॉईंट जर मी इथं मार्क केलं ना, तुम्ही बुकमध्ये मार्क करायचं. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेते. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट सेंटर. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ एनी बॉडी ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स अर्थ. हा पूर्ण पॅरेग्राफ आपल्याला लिहायचा ते स्टार्ट टू एंड, लक्षात घ्या. तर त्यांना काय म्हणायचं आहे, सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ. अर्थचा सेंटर ऑफ मास त्याच्या सेंटरलाच आहे. तुम्ही म्हणणार सर ह्या लाईनचा मिनिंग लवकर समजला नाही. नक्की काय मिनिंग घ्यायचा की अर्थचा सेंटर ऑफ मास. पहिली गोष्ट सेंटर ऑफ मास ह्या वर्डचा मी थोडं मिनिंग सांगतो. हा पूर्ण तुम्ही पॅरेग्राफ मार्क केला आहे, हा पूर्णच लिहायचा आपल्याला. ठीक आहे, मी एक्झिट होतो इथून. बघा, समजा आता सिम्पल वेमध्ये बघूया. माझ्या हातात पेन दिसतोय सगळ्यांना हा पेन. ओके, बॅलन्स केला आहे का त्याला मी, बरोबर आहे. ओके, आता सेंटर ऑफ मास इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो. ह्या वर्डचं मिनिंग सांगतो, तो 11th अजून डिटेलमध्ये राहील तुम्हाला. पण मिनिंग बघूया याचा काय. इट इज द पॉइंट ऑन अ बॉडी, इनसाइड द बॉडी, आउटसाइड द बॉडी पण असू शकतो. ठीक आहे, सच अ दॅट इफ वी पिहोट दॅट पॉइंट दॅट ऑब्जेक्ट विल बी इन द इक्विलिब्रियम स्टेट. तर आपण त्या पॉइंटला पिओट केलं, पिओट म्हणजे सपोर्ट केला. आलं लक्षात, PIVOT, पिओट केलं, सपोर्ट केला त्या पॉइंटला, तर तो इक्विलिब्रियम स्टेटला राहतो. आलं लक्षात, तो कुठे म्हणजे बॅलन्स स्टेटला राहतो, कुठे पडत नाही. आलं लक्षात, दॅट पॉइंट इज सेंटर ऑफ मास. त्या पूर्ण बॉडीच्या मासचा सेंटर. इन शॉर्ट द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट दॅट पॉइंट. पूर्ण बॉडीचं मास त्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं आपण मानतो. सपोज टू बी, तसं खरंच कॉन्सन्ट्रेट थोडी होणार आहे. सपोज टू बी म्हटलं आपण. ठीक आहे, आणि सिम्पल वर्डमध्ये तर सांगितलं असा पॉईंट की ज्याला आपण सपोर्ट केला की पूर्ण बॉडी इक्विलिब्रियम स्टेटला राहणार आहे. ओके, यात काय अडचण आहे. ठीक आहे, हे झालं काय आपलं सेंटर ऑफ मास. तर तसं त्यांनी काय सांगितलं, अर्थचं सेंटर ऑफ मास त्याचं सेंटरलाच आहे, इकडं तिकडं कुठे नाही आहे. आलं लक्षात, हे त्यांनी बुकमध्ये आपल्याला दिलंय. ओके, आता बघा, the center of mass of the earth situated at its center, so gravitational force of any object due to the earth is always directed towards the center of the earth. त्यामुळे जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो नेहमी अर्थच्या सेंटरकडेच राहतो. ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. ऑब्जेक्ट नेहमी कसा वरतून खाली अर्थच्या सेंटरकडेच पडत असतो नेहमी, कारण त्या फोर्सची डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडे असते. हा पूर्ण पॅरेग्राफ तर लागेलच. सिमिलरली वेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, दिस फोर्स ट्राईज टू पुल डाऊन अँड रिड्युसेस इज वेलॉसिटी. हे तर आपण लिहिलेलंच आहे. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम 0. आफ्टर अ while a pull continues to be exerted and stone starts moving vertically downward towards the center of earth under its influence. ठीक आहे, त्याला सांगायचं काय सोप्या भाषेमध्ये बघा. सोप्या भाषेमध्ये काय सांगायचंय,
स्टोनच्या बाबतीत वरती क्वेश्चन विचारला होता ना प्रॅक्टिकली, मग प्रॅक्टिकली आन्सर देऊन टाकलं. स्टोनला वरती फेकलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचतोय, तो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे. ठीक आहे, स्टोनची वेलोसिटी कमी 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 होणार, स्टोन एका पर्टिक्युलर हाईटला जाणार, तिथं जाऊन त्याची वेलोसिटी 0 होणार, त्यानंतर तो पूल तसाच राहील, त्यामुळे स्टोन परत खालच्या डायरेक्शनला जायला स्टार्ट होईल विथ द इन्क्रीजिंग स्पीड. आलं लक्षात? काय अवघड आहे? हा नेक्स्ट पॅरेग्राफ आहे. ओके, म्हणजे 2 पॅरेग्राफ लिहून टाकायचे आपण अंडर दिस सेक्शन अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, हा पॉईंट झाला. मग याच्यानंतर त्यालाच लागून लगेच जो पॉईंट आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, तो आपण बघूया. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय रे? ॲक्सेलरेशन म्हणजे काय? सगळ्यात पहिले ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, थोडं बेसिककडे जाऊ आपण. लक्ष द्या, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. एक एक टर्म सांगतो नोट म्हणून, तुम्ही ही टर्म लिहायचीच आहे. बघा, नोट म्हणून सांगतो. पहिली गोष्ट, यू नो हे याच्याकडे नंतर जाऊ, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. बेटर वे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला ॲक्सेलरेशन डिरेक्टली सांगतो पहिले. ओके, ॲक्सेलरेशन म्हणजे काय? वेलॉसिटी पर युनिट टाईम, वेलॉसिटी पर युनिट टाईम, आणि त्याचं जे काय SI युनिट आहे इट्स मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ॲक्सेलरेशनचा मिनिंग काय असतो माहिती का? ॲक्सेलरेशनचा मिनिंग काय असतो की समजा एखादी गोष्ट पर्टिक्युलर, मी इथं समजा एक ॲक्सेलरेशन लिहिलं की मोटरसायकल, एक मोटरसायकल आहे मूविंग विथ स्पीड 2 किलोमीटर पर मिनिट, किंवा सोप्या भाषेत तुम्हाला जास्त कन्फ्युजन नको, 20 मीटर पर सेकंड, 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर ह्या ॲक्सेलरेशननी चालली. ॲक्सेलरेशन सेम आहे, पण याचं मिनिंग काय असतो माहिती का? लक्ष द्या, त्यांना म्हणायचं काय आहे, फर्स्ट एक सेकंड, पहिल्या सेकंडला त्याचा स्पीड होता 20 सेकंड, अजून एक सेकंडला पुढच्या 20 + 20 किती झाला? त्याच्या पुढच्या सेकंडला किती? प्रत्येक सेकंडला पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय? इथं बघा, हां, वेलॉसिटी स्वतः मीटर पर सेकंडमध्ये आणि टाईम स्वतः कशात? सेकंडमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय? मिनिंग समजून घ्या ॲक्सेलरेशन चा काय आहे. वेलॉसिटी पर्टिक्युलर मीटर पर सेकंडने चालली आहे, प्रत्येक सेकंदाला वाढत चालली. आलं लक्षात? पर सेकंड, मीटर पर सेकंड पर सेकंड, म्हणून तो काय झाला? मीटर पर सेकंड इंटू सेकंड, सेकंड स्क्वेअर, असं ॲक्सेलरेशनचं युनिट झालेलं आहे. पण मिनिंग समजून घ्या काय ॲक्सेलरेशनचं. काय ॲक्सेलरेशन जरी इथं देताना 20 दिलं आहे, पण मिनिंग काय? ती बॉडी पर सेकंड तेवढ्या वेलॉसिटीने, इथं 20 आहे तर 20, नंतर +20, नंतर +20, प्रत्येक सेकंदाला तेवढी वाढत जाईल. आलं लक्षात? तसं अर्थच्या बाबतीत लक्षात घ्या. अर्थचं माइट बी तुम्हाला माहिती असेल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन रिप्रेझेंटेड बाय G, जो A आहे ॲक्सेलरेशनला यूज करतो, तर अर्थसाठी तो G वापरतो आपण. अर्थची जी काही ग्रॅव्हिटीमुळे असलेलं ॲक्सेलरेशन आहे ना त्याला. तर आपण डिरेक्टली पॉईंट तिथे काय दिला आहे त्याच्याकडे जाऊया, म्हणजे तुम्हाला मला एक्सप्लेन करता येईल अजून. ठीक आहे, लक्ष द्या. The Earth exerts gravitational force on the object near it. According to the Newton's second law of motion, force acting on a body results in acceleration. Thus, gravitational force due to the Earth on a body results in acceleration. इथून लिहायला चालू केलं तरी चालेल. The gravitational force due to Earth on a body results in acceleration. माहिती ना आपल्याला, आता एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, कोणत्याही बॉडीवरती ग्रॅव्हिटेशनल पूल असणार आहे, आपण मगाशी बघितलं. त्याच्यामुळे कोणत्याही फोर्समुळे तिथे ॲक्सेलरेशन राहणार. काय राहणार आहे?
म्हणून त्यांनी सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन ॲक्सेलरेशन. तिथं काय भेटणार आहे? ॲक्सिलरेशन भेटणार आहे. कोणत्याही बॉडीवरती फोर्स असला का तिथं काय भेटतं? ॲक्सेलरेशन तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर मग आपण इथं लिहूया बघा. दिस ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे असल्यामुळे ना, वरतून एखादा ऑब्जेक्ट आहे, मी सोप्या भाषेत पहिले समजून सांगतो, मग याच्यातले लाईन्स आपण रीड करूया. समजा हे बघा, इकडे लक्ष द्या, हा ऑब्जेक्ट आहे, मी वरतून सोडला, खाली पडतोय. स्लो मोशनमध्ये बघितलं तर वरतून खाली येतोय, त्याला वेलॉसिटी भेटली, बरोबर आहे. वेलॉसिटी वाढत जाणार आहे ती, म्हणजे तिथं ॲक्सेलरेशन असणार आहे. आणि सोपं सांगतो भाषेत की अर्थ त्याला खेचणार आहे खाली, तर त्याला एक वेलॉसिटी भेटून जाते, म्हणजे त्याला एक ॲक्सेलरेशन पण भेटून जाते. आलं लक्षात? मग ग्रॅव्हिटीमुळे जे ॲक्सेलरेशन आहे दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ॲक्सेलरेशन भेटलंय कशामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. अँड इट इज डिनोटेड बाय जी. ते कशाने डिनोट करतो आपण? जी. पुढे लिहू शकतात, ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे त्याला डायरेक्शन असते. काय असते? म्हणून त्याला आपण आहे ना वेक्टर क्वांटिटी म्हणतो. ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, द डायरेक्शन ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. त्यांनी जसं फोर्सची डायरेक्शन सेंटर ऑफ द अर्थकडे आहे, तर मग ॲक्सेलरेशनची पण डायरेक्शन कुठे असणार आहे? सेंटर ऑफ द अर्थकडे असणार आहे. एवढंच सांगितलं त्यांनी. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटर ऑफ द अर्थकडे, द डायरेक्शन ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे असलेलं ॲक्सेलरेशन ते सुद्धा सेंटर ऑफ द अर्थकडे आहे, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग हा एवढा पॅरेग्राफ स्टार्टिंग फ्रॉम दिस पूर्ण लिहायचा आहे तुम्हाला. मग आता याचं थोडंसं मी शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो. त्याची जी व्हॅल्यू आहे खाली नोट म्हणून तुम्ही लिहायची आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8. ऐका, ही त्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे असलेलं ॲक्सेलरेशन. याचा मिनिंग मी तुम्हाला समजून सांगतो. काय आहे? एखादा ऑब्जेक्ट आहे, इथून त्याला रिलीज केलं, म्हणजे समजा हा पेन आहे, इथून मी याला रिलीज केलं. ठीक आहे, रिलीज केल्यावर काय होणार आहे बघा, इन 1 सेकंड, पहिल्या 1 सेकंडमध्ये किती जाईल रे तो? कितीच्या स्पीडने जाईल? 9.8 मीटर पर सेकंड. एवढ्या व्हेलॉसिटीने जाईल इन 1 सेकंड. इन नेक्स्ट सेकंड, अजून पुढच्या नेक्स्ट प्लस 1 सेकंड, पुढच्या नेक्स्ट सेकंड, 9.8 प्लस 9.8 जे काय असतील ते असतील. पुढच्या परत 1 सेकंडमध्ये 9.8 प्लस 9.8 प्लस 9.8. आलं लक्षात? ती वेलॉसिटी वाढत जाणार आहे. याचा मिनिंगच आहे मीटर पर सेकंड, कारण सेकंड स्क्वेअर आहे ना. मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी. एवढी वेलॉसिटी 9.8, एवढी मीटर पर सेकंड वेलॉसिटी प्रत्येक सेकंदाला वाढत जाणार आहे, असा मिनिंग आहे त्याचा. आलं लक्षात? ठीक आहे, मग नोट म्हणून तुम्ही तिथं ते मेन्शन करा. तर आपला जेवढा पाठ सांगितला आहे तुम्ही लगेच आता हा लिहून घ्या. सगळ्याच्या सगळं जेवढं एक्सप्लेन केलं आहे तेवढं, बाकीचं बघू आपण. लिहून घ्या हे.